राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। इयत्ता 10वीच्या एसएससी परीक्षेत पेपर फुटीचं धक्कादायक वास्तव समोर आले। परीक्षा बोर्डसह शिक्षण विभाग देखील या प्रकरणामुळे संभ्रमात आहे। यामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे अशी प्रतिक्रिया सध्या व्यक्त केली जाते। या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर लगेचच शिक्षण मंडळाने तक्रार नोंदवली आहे। यामुळे आता 10वीच्या परीक्षा पुन्हा एकदा घेतल्या जातील का? रात्रदिवस एक करून कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं आता नेमकं काय होणार? या प्रकरणातील दोषींवर नेमकी कोणती कारवाई केली जाईल असे प्रश्न उपस्थित होत आहेत। तर नेमकं आहे तरी काय राज्यात सध्या सुरू असलेलं हे पेपर फुटीचं प्रकरण? नेमकं काय घडलं विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 10वीच्या एसएससी बोर्ड परीक्षेत? तर चला या बातमी मागील संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, दरवर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे 10वीची एसएससी बोर्डाची परीक्षा दिली जाते। ही परीक्षा विद्यार्थ्यांना पुढील मार्ग निवडण्यासाठी एक महत्त्वाचे साधन मानले जाते। विद्यार्थ्यांसह पालक देखील या परीक्षेबाबत मोठ्या प्रमाणात जागरूक दिसतात। या परीक्षेदरम्यान अनेक वेळा अनुचित प्रकार समोर येतात। यावर्षी एसएससी परीक्षेदरम्यान घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण राज्यात विशेषतः पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडवली आहे। दिनांक 9 मार्च 2026 रोजी झालेल्या गणित भाग 2 आणि त्यासोबतच दिनांक 6 मार्च 2026 रोजी झालेल्या गणित भाग 1 या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच काही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याचा प्रकार उघडीस आला। या विषयांची प्रश्नपत्रिका एका टेलिग्राम ग्रुपवर शेअर करण्यात आली होती। विभागीय मंडळाचे सहाय्यक अधीक्षक यांना याबाबत तक्रार दिली आहे। तर नेमकं झालं असं की मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिनांक 9 मार्च 2026 रोजी संशयास्पद टेलिग्राम लिंकची माहिती मिळाली। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रुपची तपासणी केली असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या। ग्रुपवर शेअर झालेल्या प्रश्नपत्रिका आणि मंडळाच्या अधिकृत प्रश्नपत्रिका एकच असल्याचे तपासात समोर आले। धक्कादायक बाब म्हणजे या ग्रुपवर फक्त प्रश्नपत्रिका टाकल्या जात नव्हत्या, त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे देखील उकळले जात होते। दिनांक 9 मार्च रोजी संध्याकाळी विज्ञान 1 आणि विज्ञान 2 या विषयांच्या देखील प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा संदेश टेलिग्राम ग्रुपवर टाकण्यात आला होता। त्यासाठी एका आयडीवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते। या प्रकरणातील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी सध्या सायबर सिक्युरिटी विभागातील पोलीस तपास करत आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे म्हणाले की सोशल मीडियावर पेपर फुटीची माहिती समजल्यावर आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची आमची मागणी आहे। त्या संदर्भात आम्ही मंडळामार्फत चौकशी सुरू केली आहे। संबंधित पेपर फुटी किती मोठ्या प्रमाणात आणि कशी झाली हे अद्याप सांगणे थोडे कठीण आहे असे मत त्यांनी नोंदवले। मित्रांनो, एसएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एवढ्या लवकर फक्त शिक्षण अधिकारी आणि मंडळातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या हातात असते। त्यामुळे या प्रश्नपत्रिका पेपर फुटी रॅकेटमध्ये कोणाकोणाचा समावेश होता, शिक्षण मंडळातील कोणत्या अधिकाऱ्यांची नावे पुढे येतात हे सर्व पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल। या संपूर्ण प्रकरणामुळे व्यवस्थेतील आणि परीक्षा विभागातील पारदर्शकतेचा अभाव स्पष्टपणे दिसून आला आहे। मित्रांनो, देशासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अनेक परीक्षांमध्ये वारंवार अशा पेपर फुटीच्या घटना समोर येत आहेत। या प्रकरणावर तुमचे मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा बोल्ड एमएच आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।